सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम. मी माझ्या महाराष्ट्राची हितगुज करताना मला खूप आनंद होतोय. नाशिक मतदारसंघातून महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती हे उभे आहेत उमेदवार म्हणून. मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो की एका भगव्याधारी संन्याशाला आपण एक नाशिकचा खासदार म्हणून आपल्या सगळ्यांना निवडून द्यायचं आहे आणि सन्मानानं लोकसभेमध्ये संसदेमध्ये या महंतांना पाठवायचं आहे. याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे, महाराष्ट्र माझा पाणी पाणी करतोय. आज गोरगरिबाच्या मुलांना पाहिजे तसं शिक्षण मिळत नाहीये. गरिबाचा मुलगा एवढं मोठं डोनेशन भरून तो शिकू शकत नाहीये. मी आदिवासी पाड्यांमध्ये काम करतो. काम करत असताना मी जेव्हा ती आदिवासी पाड्यामधलीची मी परिस्थिती बघतोय, तर कुपोषणानं विळखा घातलेला आहे. माताही कुपोषित आहे, पिताही कुपोषित आहे, येणारं बाळही कुपोषित आहे. आज त्यांची राहणीमान उंचवलेली नाही आहे. आज त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, त्यांच्या मोलमजुरीचा प्रश्न आहे. आज आई वडील मुलांना शिकवतात, मुलं आपलं नाशिक सोडून सेराच्या ठिकाणी, पुणे असेल, मुंबई असेल, अशा ठिकाणी कामधंद्यासाठी ही लेकरं जातात आणि त्या वडील एकटे पडतात. तर मला असं वाटतं की महंत सिद्धेश्वराला निवडून का द्यायचंय? की माझ्या नाशिक नगरीचा विकास करायचा आपल्याला. आज हाताला काम लागलं पाहिजे, मुलांना व्यवस्थित शिक्षण भेटलं पाहिजे, प्रत्येकाचं आरोग्य सुधारलं पाहिजे. आज जी पूर्व वाहिनी नाशिकची जी गंगा गोदावरी आहे, भगवान त्र्यंबक राजाच्या चरण कमलापासून, ब्रह्मगिरीपासून माता गोदावरीचा उगम होतो. आणि ही गोदावरी एवढा मोठा प्रवास करत करत सर्वांना सुंदर जीवन देत देत ही राजमहेंद्रीला प्राप्त होते. गोदावरी ड्रेनेज मुक्त आपल्याला करायची. जेव्हा साधू संत महंत भक्त तिथे येतात, स्नान वगैरे करतात, तर जेव्हा आपण ते पाणी बघतात तर सगळे काय विचार करतात? नेमकं गंगेचं पाणी आहे का ड्रेनेजचं पाणी आहे? हा फार मोठा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आहेत जे आपल्याला महंत सिद्धेश्वराच्या माध्यमातून आपल्याला सोडवायचे. आतापर्यंत साधूकडे बघण्याचा चष्मा नेहमीच असा राहिलेला आहे की साधूनं भजन पूजन करायला पाहिजे, साधूनं राजकारणात कशाला यायला पाहिजे. बरेच आम्हाला प्रश्न उत्तरही लोक करताय. आणि म्हणून मला आज आपल्या सगळ्यांशी हितगुज करायचं होतं. कारण की साधू शिकलेला आहे, साधू समाजामध्ये एवढं चांगलं काम करू शकतो, तर साधू एक संविधानिक पदावरती गेल्याच्या नंतर अनेक चांगलं काम करू शकेल, माझ्या नाशिककरांची सेवा करू शकेल. शेतकरी बांधवांची आत्महत्या थांबलेली नाहीये. असे अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न एक महात्मा सोडवू शकतो. आणि म्हणून मला महंत सिद्धेश्वरानंदाला राजकारणामध्ये म्हणजेच समाजकारणामध्ये लोकसेवेसाठी मला उतरावं लागलं. मला माहीत आहे की आपण सगळे स्वागत कराल महाराजांचं. मला माझ्या नाशिककरांशी हितगुज करताना खूप आनंद होतोय. माझा आवाज जर पोहोचला असेल तर आपण सगळ्यांनी खूप चांगलं सत्सत विवेक बुद्धीनं विचार करून आपण महंत सिद्धेश्वरानंदाला आपल्याला मत करायचंय. कारण की आपलं मत का सिद्धेश्वरानंदाला द्यायचंय? तर नाशिक जिल्ह्याचा विकास, नाशिक लोक मतदारसंघाचा विकास. आज आम्ही सगळेच ज्यावेळेस मतदारसंघ आम्ही पूर्ण पिंजून काढताय, प्रत्येक गावामध्ये आम्ही जाताय, तर तिथे आम्हाला एकच अनुभव मिळतोय
की महाराज आम्हाला पाणी नाही आहे, आमचा पाण्याचा प्रश्न आहे. कोणी म्हणतो महाराज आम्हाला न पाहिजे तशी अजून शिक्षणाची सोय होत नाहीये, आमच्या आरोग्याची सोय होत नाहीये, आमच्या शेतीच्या मालाला भाव मिळत नाहीये. आणि असे प्रश्न आम्हाला लोक करताय की बाबा लोकांना राजकारणात यायची काय गरज आहे, बाबा लोकांनी भजन पूजन करायला पाहिजे. आणि म्हणून मला आज आपल्याशी हितगुज करावं वाटलं. बघा, कोणाला वाईट म्हणून आपण चांगलं होऊ शकत नाहीये आणि कोणावरती टिप्पणी करणं ही माझी प्रतिमा पण नाहीये. माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना मला एवढंच सांगायचंय की राजकारणामध्ये कुठेतरी सुधारणा व्हावी, कुठेतरी माझा महाराष्ट्रीयन, माझा भारतीय, माझा नाशिककर, माझ्या मतदारसंघामधला प्रत्येक माझा बंधू आणि भगिनी यांनी फ्रीडममय जीवन जगावं, आनंदीमय जीवन जगावं. आज आपल्या देशाला संविधान आहे, जगातलं सगळ्यात मोठं संविधान आपल्या भारताला आहे. ही खूप आनंदाची भाग्याची गोष्ट आहे. संविधान तयार करत असताना ज्या महापुरुषांनी साधना केली, तप केलं, एवढा अभ्यास केला, एवढ्या देशाचे संविधान वाचले आणि त्याच्यातून सारासार काढून आज एवढं मोठं देशाचं संविधान लिहिलं, त्या महापुरुषांना काय वाटत असेल, त्या महामानवाला काय वाटत असेल. आपण सगळ्यांनी, मतदार बंधू आणि भगिनींनी, प्रत्येकाने आपल्या संविधानाचा विचार करायचा आहे. आपल्या घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक मुलीचा आणि मुलाचा विचार करायचा आहे. आपण सगळ्यांनी एका साधूच्या पाठीशी जर आपण राहिले आणि एका साधूला जर आपण आपलं अनमोल मत दिलं, तर मला असं वाटतं निश्चित महापुरुषांना, सज्जनांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाहीये. महाराष्ट्रामध्ये काय चाललंय सगळ्यांना माहित आहे. याच्यावरती टिप्पणी केल्यापेक्षा मला काय चांगलं करता येईल, मला काय समाजाची सेवा करता येईल, याच्यासाठी गुरुदेवाने महंत सिद्धेश्वरानंदाला नाशिक मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या सेवेला मी पाठवत आहे. माझा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत जर पोहोचला तर निश्चित आपल्या सिद्धेश्वर महंतांना खूप खूप मतांनी विजय करा. मला माहित आहे मी कोणाला दारू पाजणार नाहीये, मी कोणाला पैसे वाटणार नाहीये. हो, मला हे पण माहित आहे की मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल की नाहीये. तर मी आत्ता आपल्याशी हितगुज करताना जर तुम्ही हा व्हिडिओ बघाल, माझा तुम्ही आवाज ऐकाल, माझी विनंती ऐकाल, तर तुम्हाला असं वाटेल की हो महाराज, आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात, तुमचा आवाज पोहोचलाय, आम्ही तुमच्या सोबत आहात, तर मला सगळ्यात मोठा आनंद वाटेल. मला माहित आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही. मतदारसंघ फार मोठा आहे, मी स्वतः फिरतोय, माझी सगळी साधू महंत फिरताय. आज मला सांगताना आनंद होतोय, 13ही आखाड्याचे सर्व पदाधिकारी, साधू संत महंत आचार्य महामंडलेश्वर सगळ्यांनी सपोर्ट केलाय. सगळ्यांनी सांगितलं की महाराज आपला एक महात्मा संसदेत जाणं फार गरजेचं आहे. साधूचे पण अनेक प्रश्न आहेत आणि सगळ्यांनी सपोर्ट केला आणि आपल्या सगळ्यांच्या आधारानं, विचारानं मी उमेदवार म्हणून सिद्धेश्वरानंदाला आपल्या सेवेसाठी पाठवलं. मला माहित आहे एका साधूचा संन्यासाचा आपण स्वीकार कराल. मी नाशिकमधील सर्व बंधू आणि भगिनींना विनंती करतो, जेवढेही नाशिकमध्ये मंदिर आहेत त्या पुजाऱ्यांना मी विनंती करतो, त्या महंतांना मी विनंती करतो, जेवढेही माझे महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये
जेवढेही माझे वारकरी बांधव आहेत, साधू संतांना मानणारा वर्ग आहे, माझ्या पांडुरंगाला मानणारा वर्ग आहे, तर सर्वांनी एकांत्र येऊन एकजुटीने माझ्या पाठीशी उभा राहावं आणि महंत सिद्धेश्वरानंदाला भर भरून आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि सन्मानानं हा महात्मा संसदेमध्ये पाठवावा, अशी सर्वांच्या चरणी विनंती करतो आणि प्रणामही करतो. शब्द इकडे तिकडे झाला असेल तर क्षमा असावी, कोणाचं मन दुखलं असेल तर क्षमा असावी, शब्दप्रयोग काही चुकीचा झाला असेल तर क्षमा असावी. मी आपल्या सगळ्यांचे हितगुज केलंय, कारण की मला असं वाटलं की मी माझ्या मतदार बंधू आणि भगिनीशी हितगुज करावं, म्हणून आपल्या सगळ्यांशी हितगुज केलं. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.